आहेत. हेमंत करकर यांच्या कर्तबगारीचा वरिष्ठ अधिकारी गेले अनेक दिवस सतत मनातून अस्वस्थ होते. माझी त्यांची कालाची नाही मैत्री. ज्या तऱ्हेने आधीच्या काही चौकशा चालल्या होत्या त्याच्याही बद्दल अस्वस्थ होते, त्याबद्दल त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांबद्दल अस्वस्थ होते. हेमंत करकरे हे लोक आणि राज्यघटनेला निष्ठा ठेवून आपलं काम चोखपणे करणारे अधिकारी आहेत. आणि द्यायचा असेल दोष तर अधिकाऱ्यांचा राजकीय वापर करणाऱ्या नेत्यांना, राज्यकर्त्यांना दोष द्यायला पाहिजे. आपलं कर्तव्य जे घटनेला बांधील राहून नीट करतात त्यांना नाही. आमचं आधीच्या आठवड्यामध्ये बोलणं सुद्धा झालं होतं की आपल्याला भेटायचंय. 2 वेळा अशा झाल्या की एकदा मी मुंबईत आणि एकदा ते पुण्यात, पण आमची चुकामुक होत राहिली. मला त्या 26 नोव्हेंबरच्या रात्री दिसलं की आता आपली शाश्वत चुकामुक झाली. काही मिनिटं आधीचे दिसतायत क्षण की ते बुलेट प्रूफ जॅकेट चढवतायत. मी चेहऱ्यावर वाचत होतो टेन्शन, पण एक प्रोफेशनल, एक उत्कृष्ट व्यावसायिक तज्ञ, आपलं काम नीट करणारा, त्याला या ताणाच्या परिस्थितीला हाताळायचं कसं माहीत असतं, त्याला साजेसे बुलेट प्रूफ चढवतायत, जॅकेट, डोक्यावर चिलखत. मध्ये काही मिनिटं गेली आणि टीव्हीच्या पडद्यावरनं एक रेस सरकायला लागली की हेमंत करकरे आपल्यात नाहीत, अशोक कामटे आपल्यात नाहीत आणि साळसकर आपल्यात नाहीत. मला विश्वास बसत नव्हता मनाला की हे घडलेलं आहे. कुठेतरी मन अजून आक्रोश करत होतं की जखमी असतील, येईल पुन्हा बातमी की नाही आहेत नीट. दुसऱ्या 1-2 अधिकाऱ्यांच्या आल्याच बातम्या लगेच. त्यातला एक अधिकारी खरंच मॅडम कामा हॉस्पिटलपाशी लढताना हँडग्रेनेडचे शार्पनेस त्याच्या अंगात घुसून जखमी झाला. दुसऱ्याच्या आल्या बातम्या. ह्या आपल्या थोर समाजामध्ये अफवा उठवणारे पण खूप असतात, त्यामुळे एका वरिष्ठ अधिकाऱ्या असा तो पण गेला अशी पण अफवा उठली, ती खरी नव्हती. यांच्याही विषय व्हायला होतं की ही खरी नाही, पण वेळ जशी सरकत गेली कळत गेलं की ही खरी नाही. आणि तरी मुंबई पोलीस आणि नंतर आलेले एनएसजी यांनी यत्किंचितही न डगमगता सामना केलाय. मी सांगतो तुम्हाला मित्र, कर्तबगारीच्या या कहाण्या आपल्याला पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील, इतक्या चित्तथरारक आहे. सीएसटीवर गोळीबार चालू झाला. डोळ्याचं पातळ लवायच्या ड्युटीवर जे पोलीस होते त्यांनी प्रतिकार चालू केलाय आणि 303 गन्स आहेत. 303 दहशतवाद्यांच्या AK-47ला 303, पण ते बिचकलेले नाहीत. आता फुटेज दिसतं आणि त्याच्यात दिसतं की एक निशस्त्र आहे, तो कॉरिडॉरच्या असा डाव्या बाजूला, समोरून फायरिंग चालू असताना तो पळत पळत गेला पलीकडे. त्यांनी गन उचलली आणि बाहेर येऊन एम करून, थोडी जर ज्यांनी गन हाताळलेली असेल तर त्याला माहिती आहे की समोरून गोळ्यांचा वर्षाव चालू असताना उचलायची गन, एम अँड शूट, याला प्रचंड धाडस लागतं. ते दाखवलं, ते ज्या फौजदारांनी दाखवलं त्याचं नाव आहे किरण भोसले. मी मनात सलाम केलाय की आडनावाला जागला. त्या